आणि न्यूजरूम लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे अकोल्यातल्या शासकीय डेअरीतनं। आतापर्यंत आपण अनेकदा बघितलेलं असेल की झोपडपट्ट्यांमध्ये कशा प्रकारे दुधात भेसळ करणारी टोळी ही कार्यरत असते, मात्र अकोल्यामध्ये या शासकीय डेअरीत हा सगळा जीवघेणा प्रकार सुरू होता आणि अर्थात ग्राहकांच्या एकूणच जीवाशी हा सगळा खेळ। अकोल्यातल्या शासकीय डेअरीत लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। अधिकारी आणि कर्मचारीच दुधात भेसळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं त्यानंतर एकच खळबळ माजली। अकोला मूर्तिजापूर रोडवरील शासकीय दूध योजनेच्या कार्यालयामध्येच राजरोसपणे हा प्रकार सुरू आहे। या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी बिनधास्तपणे दुधात पावडरची भेसळ करत असल्याचा व्हिडिओच समोर आला आणि त्यांचं बिंग फुटलं। अकोल्याच्या शासकीय डेअरीतनं राज्यातील भंडारा, सांगली, सोलापूर, पुण्यासह मुंबईच्या महानंदाला दूध पुरवठा केला जातो। दर 2 दिवसांनी अकोल्यातनं 10,000 लिटर क्षमतेचा दुधाचा एक टँकर या ठिकाणांवरती पाठवला जातो। मात्र या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी या दुधात दूध पावडर आणि पाणी मिसळून भेसळ करतात। या व्हिडिओमुळे खुद्द शासकीय डेअरीचा व्यवस्थापक देखील दिसतोय, त्यामुळे भेसळीच्या या साखळीत बडे अधिकारी देखील सहभागी असल्याचं स्पष्ट होतोय। गेल्या अनेक वर्षांपासून दुधात भेसळीचा हा काळा बाजार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं कळतंय, त्यामुळे या प्रकरणात प्रशासन आता काय कारवाई करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।